गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्ष शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अत्याधी वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले वेळतेची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु ऐसे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्यांसाठी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा वेरतची. नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तेपासूनही बाळाप्पासी त्रास देत अहदेशे गाणाने सांगता समर्थासी बाई ते शब्द तांडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्यांचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयाची द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येताच त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळ येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जवाब दिदला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नवमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रीती. सुंदराबाईंनी गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळ वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणी झोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा दा आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उणे तिथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ते आणून न लागती एक शंभरावर गिनती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुनी या द्रव्याशी आनंद झाला तयासी परिणाम आले मानसी. श्रीचरण अंतरले चोळाप्पाचे दूर केले. बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करताती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागोणी दृष्टोत्तरी तांडण करी भोवसाळ. ते ऐकून बाळाप्पास दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणते जावे येतून. आज्ञा समर्थासी घेऊन म्हणती जावे येतून. याकरता दुसरे दिन समर्थांजवळ पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवे जपाचा. काढून दिले बाळाप्पासे आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी माणेनासी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थान झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दाविले. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वर बाईसी दूर करावे. परी राणीस भिवून तैसन केलं तयांनी. समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदार असे कैद करून बाईसी आणाय म्हणते सत्वर. फौजदाराचे समर्थ काही एक न बोलता कारकीर्दचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरता सरकार तत्वता पंचणी म्हणून व्यवस्था केली असे नुपराय. मग सेवा करावयासे घेऊन गेले बाळापासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यश नाही आम्हासी. आम्ही निर्लोप मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले स्त्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पाने चाकरी एक तपस सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैची सद्गुरुचरणी. आसक्ते तमोक्ष हाती
अन्य साधने व्यर्थचे उगीच करती दावी भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावेचे नमस्कार ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय 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 स्वामी राजचंद्र तुझ्या पाया विष्णू शंकर येते इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृता समस्तता परिस त्रयोदशोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभवंतु अध्याय 4 श्री गणेशाय नम जय 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 करुणा घणा जय जय अगशन्मा जय जय परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरे घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रातकर्म आटपणी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धदक स्नान सुगंध चंदन लावणी सुवासिक कुसमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूळ दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सबद्राय करून धूप दीप आरती अर्पण नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय 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 घरना परात्परा किरणसंना ब्रह्मानंद येतिवर्या जय जय पुराण पुरुषा लोकपाला सरेश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवज गुरु सुखधाम निवासे सर्व साक्षी करुणे भक्षण तारायण रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधा पूर्ण चंद्र सूर्य तू चपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पाला समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देविता तूच समता नित्यम जगमाने स्थिर तुझे आपले समग्र तुझला अधीन कोटनासे पाहता असून निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता नाणक तुझे विश्वेसा वेदांचा इतर शास्त्रे नावरे विष्णू शंकर एक सरे कुठे झाले सर्वही मी केवळ अल्पमते करू की आपली सुती सहस्रमचित शिंला ख्याते वरता दुरुड ठेविला चरणी माता रक्षण समर्थे कृपा कटाक्ष देना दासांकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी आपल्या मना कृपा समुद्र मीना आश्रय देईचे सदैव पाप ताप देण सर्व जाणी असून इलोकी सोक्य धन परलोकसन करावे दुसरा हा सागराचे पलतेर तो नामे तने साचर प्राप्त मजला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भाती भुलण न बांध तुझ्या कृपे किती वरून आपले गुणदाय मध्ये सुख साधना आज्ञांती निर्सो नाराय करू दे प्रगट पै शांती मणी सदा वसो वृता अभिमान नसो सदा समाधान वसो जो कृपेनंतरी भव दुःखे निर्सो तुझ्या भजन चित्त वृतो उता विषय भवदुःखे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृताविशेष नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गंज भवंत वेवारी वर्तता न पड भात्री चिंतांगीन यावी असेत सत्यविजय श्रद्धा आपतर कसे पोषण न्याय मार्गावलंबन इतुक दैवतान कृपा कोणी समर्था असुने संस्कृत प्राचीन नामामृत प्रपंच आणि परमतेने सुगमच लागी ऐशिया प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषण तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विद्युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष होताच जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपाव रात्रतेने सर्वार्थ पाविचे प्रसंगी मानस पूजा तेही प्रिय होय समर्था स्वामी चित्र काय ऐकतात सकल जोश जातील कैसे करावे स्वामी भक्त हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाच्या भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृता समस्त सदा ऐकत भाविक भक्त चतुर्ध्याय गोड हा शिरस्तु शुभवंतु अध्याय 15 श्री गणेशाय नम अंतरिक्ष स्वामी भक्ती चढता चारी पुरुषा ते हाता पाप ताप दैन्य वार्ता ते काही न उरेची सर्व कामना पुरवणी अति दाविती सुरभुवन जे नर करते नामस्मरणते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणते तयासी शुतोषणाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसंती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्त जन हस्ती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसा पातेली राहत दरिंद्रिय पीडित बहुत दिन स्थिती जयाची तो एक दिने फिरत सहजवणा माझे जातो तो देखील श्री समर्थाची दिगंबर यतिराज कटक्षया करुण तेवर केले शेण ऐसे नवल देखून लोटांगण घालतसे अष्टभावे दाटोणी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षय करुणी दासांकडे पाहावे स्वामी चरणा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडण्यास स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुणी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वरदहस्ते ठेवी ते तत्काळ मस्तके तयाते बसापाचे श्रीचरण मन जडले तैपासून राहू लागला निषेधीनं स्वामी सन्निध आनंदे मग बसापाचे कांता ऐकून यायची वार्ता करतसे आकांता म्हणे घर बुडाले त्या गृहस्थी दृष्टोंतर बोलले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसापा चित्त स्वामीचरणी आसक्त जनापमादन भीत नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यास बसापा स्वामी सेवा करत तव झाले असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसापा चित्त न वाटे काय भीती स्वामीचरणी जडली होती ध्येय बाण नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळत तेजी अग्नी समान पाद स्पर्श सर्पा झाला बसाप वाहनावर आला अपरिमित देखील सर्पसमोर चोईकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी आयशी
परी भयभीत झाला अंतरी तो तयासे मधुरोत्तर समर्थ काय बोलले, भिवू नको या समय, जितकू पाहिजे तितके घेई, न करे आणमान काही, देव तुझे उधले. ऐसा बोलता समर्थ बसापा भाणावरी, ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित, करे घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजे नष्ट झाले, तेथून परतले सत्व ग्राम माझे आले. बसापा सहित बसले समर्थ एका देवळी, ते आपले अंगवस्त्र बसापा सोडीत पाहत, तव त्यात सुवर्णीचा सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, माता ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती येतेश्वर, घरी जावे तो सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोषिजे, असो तो बसापा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप्या अत्यांतरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता समस्त, सदा भाविक परिसुत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभवंतु. तुम्हाला जर हे अध्ययन आवडले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढच्या अध्ययन नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळतील. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.